एका पोलीस अधिकाऱ्याला खरंच वर्क लाईफ बॅलन्स साधणं शक्य आहे का? शक्यच नाही आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये जेवढं काम आहे ना पोलिसांकडे त्यावेळेस त्याला शक्यच होऊ शकत नाही. एक अगदी बेसिक आपण घेतलं, आमचे टॉपचे जर सोडूनच द्या, आपल्याला असं वाटतं की IPS ऑफिसरचं पण लाईफ खूप चांगलं आहे वगैरे, तसं काही नाही आहे. आजकाल IPS ऑफिसर्स पण एवढे ओव्हरबर्डन्स आहेत ना, खास करून मुंबईतले. तुम्ही पर्टिक्युलरली DCP झोन 1 जे आहेत, म्हणजे जे साऊथ मुंबईमध्ये बसतात, त्यांची परिस्थिती तर फार बेकार असते. कारण त्यांना CMची मुवमेंटला अटेंड असतं, गव्हर्नरच्या मुवमेंटला अटेंड राहावं लागतं, अधिवेशन चालू असेल तर तिथं, क्रिकेटची मॅच चालू असेल तर तिथं जावं लागतं. म्हणजे ते त्यांच्या पायाला कंटिन्युअस भिंगरी असते. आणि पेपरवर्क पण जेवढं कांदिवलीची जी DCP जेवढे पेपरवर्क तेवढेच त्यांना पण पेपरवर्क करावं लागतं. तर सांगायचा हेतू आहे की IPS ऑफिसर पण सुखी नाही आहेत सध्या. आणि पोलिसांवर ओव्हरबर्डन आहेच 100%. आणि खाली कॉन्स्टेबल पासून ते सब इन्स्पेक्टर सिनियर PI पर्यंत सगळे ओव्हरबर्डन्स आहेत. त्यामुळे वर्क आणि ह्याचं बॅलन्स नाही होऊच शकत नाही त्यामध्ये. म्हणून तर मग पोलिसांची नंतर तब्येती खराब होतात, मग अवाढव्य पोलीस होतात, रात्री बेरात्री खाणं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे की आमचे कॉन्स्टेबल्स लोकांची जी ड्युटीचं पॅटर्न कसं आहे माहिती आहे का, 8 दिवस डे करायची, नंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी ती जी डे ड्युटी आहे ती कंटिन्यू करून नाईट शिफ्टला यायचं. म्हणजे गॅप घेऊन, नाही एक गॅप घेऊन नाईट ड्युटीला, आणि त्यानंतर त्यांनी परत 8 दिवस नाईट करायची. आता 8 दिवस जो माणूस रात्रभर जागतो आणि जेव्हा घरी जाऊन तो काय करत असणार, झोपणारच असणार. दुसरं झोप पण त्याला घरी लागते, काही लागते नाही लागते. फोन, आता मोबाईल आलेले आहेत त्यामुळे फोनचं डिस्टर्बन्स आहे, मग त्याला झोप पण पूर्ण मिळत नाही. मग नॅचरली त्याचं फ्रस्ट्रेशन तो कुठं ना कुठे तर काढणार, तो दुसरं कुठं काढू शकत नाही. आपल्या घरच्यांवर जास्तीत जास्त फ्रस्ट्रेशन निघतं. त्यामुळं पोलिसांची फॅमिली पण काय सुखी नसतात, त्यातल्या परिणाम तो होतो. त्यामुळे तर हा एक स्ट्रेस लेवल खूप जास्त आहे. पण ते कमी करण्यासाठी काय करावं अजून तर काही कुणाला सुचत नाही उपाय.